आपल्या भेटीला आले. पॉवर प्ले आमचे ऑफिशियल पंच रेडी आहेत. मॅच ला होते सुरुवात. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉलवर सिंगलला कंप्लीट. कौस्तुभ ज्यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. दोन सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. श्रेयस नाईक आणि हार्दिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. यानंतर सामन्यानंतर लगेच 6 संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. समालोचन कशामध्ये 6 लॉट्स पाडण्यात येईल. त्याच्यातल्या 2 पहिल्या क्वार्टर फायनलचे उचलले जातील आणि 2 संघ हे सेमीफायनलला जातील. लक्षात ठेवा. की पॉवर प्लेची मॅच सुटले. ते येणारे कालवेळ सांगणार आहे. तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. 6 संघादरम्यान लॉट टाकला जाणार आहे. पहिले 2 चिट्या क्वार्टर फायनलला आणि त्यानंतरचे 4 संघ सेमी. ओके 2 क्वार्टरची पहिली चिठ्ठी उचलली जाईल. तुमच्यापर्यंत 6 संघाचे कर्णधार इकडे या आणि जे राहतील ते बाकीचे सर्व सेमीला. ओके 2 सेमीला. चौकार आलाय. फुल टॉस. इतक्या लांब मारलाय की बॉल येईल की नाही ते सुद्धा माहित नाहीये. पण षटकार आलाय. 6 धावा. थँक्यू डिसे. हार्दिकने लगावलेला शानदार दमदार स्ट्रोक पहा. बॅटर बॉलिंगचा. दुसऱ्या बाजूला बॉलर सुद्धा बॉलिंगचा आहे. हार्दिकच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. यश पाटील बॉलिंग यांच्यासाठी आहे. त्यासाठी उल्लेख केला होता ना तुम्ही जेल सोडलाय की पॉवर प्ले सोडलाय. जेल सुटल्याचं कारण समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला ड्राईव्हला हातामध्ये चेंडू आला नाही आणि यावेळी मात्र सिंगलला कंप्लीट केले. सहज सोप्या रीतीने आलेला जेल सुटला आणि त्यानंतर 2 मोठे ब्लास्ट. पहिला जेल सुटला, चौकार गेला. दुसऱ्या बॉलवर इतक्या लांब मारला की हार्दिक म्हणतो जा बॉलला शोधून आणा. इतक्या लांब मारलं होतं. पाहूया 12-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. कौस्तुभ फार मोठा पलटवार करावा लागणार आहे. खूप चांगला बॉल आतमध्ये येणारा बॉल. ड्राईव्ह केलं चेंडूला. थोडाफार पलटवार करण्याचा प्रयत्न करतायत. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. थंडगार ताकदची व्यवस्था. क्या बात आहे. ताक प्या आणि ताकद बनवा. ताक प्या आणि ताकद बनवा. उन्हाचा प्रभाव जास्त आहे. पाहूया. ओ यावेळी फटका बसलाय. यष्टांच्या मागून. वेल जज खूप चांगला कॅच. मंदार याने खूप चांगला कॅच. पहिला विकेटचं बदन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. थँक्यू. पहिल्या षटकाची कहाणी धाबाधाव पळ करत 12-1 आतापर्यंत द सामवेद संघ मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक एक्झॅक्टली कोणाच्या नावावर गेलेले कळायला मार्ग नाहीये. विकेट पाहिल्यात. वेल एक्सपिरियन्स कुमार 40+ चे खेळाडू. 55 ओ माय गॉड 56 रनिंग. वेल एक्सपिरियन्स. पाहूया कुमारच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. दुसरं षटक पाहूया काय घडणार आहे. पहिलाच बॉल. फटका बसलाय. खेळाडू येत आहेत. वेल जज. एक्सपिरियन्स आणि एक्सपिरियन्सने आपला एक्सपिरियन्स पेश केलाय. पहिलाच बॉलवर विकेट. फलंदाज बाद. दुसरा धक्का गॉन.
थँक्यू डिसे. दुसरा धक्का डगआउटच्या बाजूला. ताकचा आस्वाद घ्या. ताकदीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवा. नाही आस्वाद घेतला तर ताकदीचा खेळ होणार नाहीये. नवीन फलंदाज हितेश मैदानाच्या आतमध्ये आल्यात. रॉयल एक्सपिरियन्स कुमार ज्यांचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, सुरू आहे. 12/2. पाहूया आता हे बॅटल बघण्यास खूप मजा येणार आहे. वेल एक्सपिरियन्स समोर वेल एक्सपिरियन्स काय घडणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. आणि आता कुमारने विकेट आणून दिले. हितेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. नॉन स्ट्राईक एंडला यश उभे आहेत. दोन्ही पण वाळूंचे आहेत. पाहूया काय घडतंय. बेस्ट वर्सेस बेस्ट काय घडणार आहे. पुढचा बॉल. ओ यावली गतीमध्ये परिवर्तन लेफ्टमच्या बाहेर. वाईट चेंडू आमच्या ऑफिशियल पंचांनी घोषित केलाय. 13 धाबा धावपल करतेत. 13/2. द सामवेद संघ आतापर्यंत आनंद किन या दोन संघा दरम्यान हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल. यावेळी ड्राय केले चेंडूला पॉईंटचे खेळाडू येत आहेत. तोपर्यंत एक कंप्लीट. येस, एक कंप्लीट केले. धावा सुद्धा बघणार आहोत. धावा धावपलक 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खूप चांगली सुरुवात होती. षटकात चौकार मैदानाच्या आतमध्ये येत होते. आता पाहूया. यश मैदानाच्या आतमध्ये आहेत. हितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि आता कुमार नाईकच्या हातामध्ये चेंडू सोपवले गेले, ज्यांनी आतापर्यंत खूप चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केले. 14 धावा धावपलकावरती आहेत. द सामवेद संघ समोर पुन्हा एकदा रेडी आहेत. पाहूया काय घडतंय. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला ड्राईव्ह केले. खूप चांगले फिल्डिंग. फैकी त्याहून क्विक रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती आणि सिंगलला कंप्लीट केले. 15 धाबा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. आयुष मात्रेचे काका विजय मात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर स्थान पण रहा. आपलं हार्दिक स्वागत. खूप चांगला बॉल आतमध्ये येणारा बॉल. ड्राईव्ह केलं चेंडूला. एक कंप्लीट झाले. फेक एक क्विक. वेल एक्सपिरियन्स खूप चांगली. ओल्ड इज गोल्ड. येस डेफिनेटली. वेल एक्सपिरियन्सचा बोलबाला आतापर्यंत राहिलाय. आणि आतापर्यंत बॉलिंग सुद्धा पहा काय जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत हाताळले. 4 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. एकही मोठा ब्लास्ट अजून आलेला नाहीये या षटकामध्ये. 16/2. पाहूया काय घडतंय. ओ वा 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 वा, किती लांब बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धाबा. टँकवडेचं काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता. या अगोदर खूप चांगली बॉलिंग. धाबा येत नव्हत्या. धाबा बनणं गरजेचं आहे आणि यशच्या बॅटमधून हा ब्रँडेड स्ट्रोक. पुढचा बॉल. ओ यावेळी खूप चांगला बॉल. थोडाफार पलटवार केलाय. खूप चांगला बॉल. पाठीमागून मंदार येतील तोपर्यंत सिंगलला कंप्लीट केलंय. आणि पहिल्या 2 षटकांची कहाणी. धाबा धावपलकावरती 23-20/2. द सामवेद संघ. या ऐकूया डिझेला आणि तिसऱ्या षटकामध्ये बोलूया. थँक्यू 23-23. जुने जाणते आणि दिग्गज खेळाडू आमचे बारक्या दादा आणि मोहन नाईक यांचं इकडे आगमन झालेलं आहे. त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. हे मैदान साफ करणारे आणि भरपूर परिश्रम घेणारे रवी पागी यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद. मी विवेकला विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे.
ऋग्वेद आल्यात तिसऱ्या षटकामध्ये 23 वर 2, 23 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल. हो, फेकी झाली होती. बॅकअपला भरपूर उशीर गेला. तोपर्यंत पाठीमागे क्विक आले. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. 23 धावा धावपलकावरती आहेत. द सामवेद संघ आनंद किंग्स या संघासमोर बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल, यावली फटका बसलाय. चेंडू बराच वेळ हवेत. वेल जज, वा 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 वा, स्वतःला जज करून बरोबर जेल टिपलाय कौस्तुभने. सुपर कॅच, फलंदाज बाद. संतोष म्हात्रे यांनी आयुष म्हात्रेचे काका यांना मुख्य मंचावर घ्यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. कुणाल नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. ऋग्वेद नाईक समोर, कुणाल नाईक रेडी आहेत. विकेट आणले. पहिला डॉट, दुसऱ्यावर विकेट. तिसरा बॉल पाहूया. 23 वर 3. तिसरा बॉल, वाईट बॉल, लेग स्टंपच्या बाहेर. खूप चांगले फिल्डिंग मंदार, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं होतं. वाईट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 24 धावा धावपलकावरती आहेत. 24 वर 3. 2.2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पुढचा बॉल रेडी आहेत. पुन्हा एकदा आणखीन एकाच्या पाठोपाठ दुसरा वाईट. वाईट +1 अशा तब्बल 2 धाबा आल्या. धाबा धावपलकर 26. 26 धाबा धावपलकावरती आहेत. चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट आली होती या अगोदर आणि त्या विकेट नंतर येणाऱ्या बॉलवर लगातार 2 वाईट आणि त्या वाईट मधून 22च्या रूपाने धावसंख्या धावपलकावरती सुद्धा आले. त्यामुळे येणाऱ्या 2 चेंडूमध्ये आतापर्यंतची कहाणी अडचणी वाढल्यात. धावा येत नाही येत. एका बाजूने विकेट जात आहेत, दुसऱ्या बाजूने वाईट सुद्धा येतात, तिसऱ्या बाजूनं सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल, ओ याबले खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. आतमध्ये येणारा बॉल, पुल करायचं होतं ऑन साईडला, फ्लॅट खेळायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. 26 धावा धावपलकावरती आहेत. 2.3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. खूप चांगली सुरुवात ऋग्वेद नाईक मैदानाच्या आतमध्ये करतायत. मोठे ब्लास्ट आणून देत नाहीयेत या षटकामध्ये. पाहूया काय घडतंय. ऋग्वेदचा हा बॉल, ऋग्वेदचा हा बॉल, इस पाठीमागे चेंडू निघून गेलाय. आतमध्ये येणारा बॉल होता, मंदार कडून सुकी होते आणि 22 रूपानं धावसंख्या धावपलकावरती. 27 रन ऑन द बोर्ड. या आतापर्यंत कहाणी आहे. वाईट 22चा खेळ या षटकामध्ये सुरू आहे. मोठे ब्लास्ट अजूनही आलेले नाहीयेत. पाहूया काय घडते. खूप चांगली बॉलिंग. ओ या बली काय घडलंय. वाईट +1. पाठीमागे मंदारच्या अडचणी वाढलं आणि या अगोदर मंदारने खूप चांगला झेल टिपला होता. आता मंदारला कुठल्या पोझिशन मध्ये उभं राहणं गरजेचं आहे, ते एक्झॅक्टली कळायला मार्ग नाहीये.
29. एकोणतीस. 4 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ. पुढचा बॉल. ओ यावेळी खूप चांगला बॉल. मंदार पुन्हा फ्रॉम बॉल. पुन्हा ते चुकी. काय घडतंय? एक्झॅक्टली गलाला मार्ग नाहीयेत. बॅटला बॉल स्पर्श नाही होत. पाठीमागे चुकी घडते. बॅटला बॉल स्पर्श नाही करल्या कारणानं त्या धाबा दिसून येतात. 30 धाबा धावपल करतेत. पुढचा बॉल. पुढे खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. बरोबर 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 फटका एक्झिक्यूट केलाय. मोजून परफेक्ट स्ट्रोक. षटकार. 6 धाबा. टाकेव ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत. गतीमध्ये परिवर्तन. बॉलला परफेक्टली जज केलं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फ्लॅट स्ट्रोक होता आणि चेंडू बरोबर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी गेला. 36. 36 धाबा धावपल करतेत. 36 धाबा धावपल करतेत आणि शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 36 धाबा धावपल करते द सामवेद या संघाची आतापर्यंत. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला. ओ बॉलला जज नाही केलं. जेल सुटतोय. जेल सुटतोय. किती धाबा कंप्लीट ते सुद्धा आपण पाहणार आहोत. 2 धाबा कंप्लीट. 38 रन. अस्मित शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये येत आहेत. आनंद किंग्स या संघाच्या अडचणी वाढल्यात. इकडून धाबा वाचवावे लागणार आहेत. समोर धाबा बनवण्याचा प्रयत्न करतायत. आता या धाबा कुठपर्यंत जाणार आहेत? 50चा पाठलाग. 50ची मजल मारतील का? हा सुद्धा प्रश्न आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला ड्राईव्ह केलं. यावेळी मात्र सिंगल कंप्लीट केलंय. धाबा धावपल करते 39. 39 धाबा धावपल करते. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. शेवटचे 4 बॉल पहिल्या इनिंगच्या खेळामधील. खूप चांगली सुरुवात. शेवटचे 4 बॉल ऑन साइडला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. टांकवडस ऑन साइडला. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता. लॉंग लेंगच्या डोक्यावरून हा कर्रारा प्रहार. असं वाटलं होतं 4 नव्हे हा 6 धाबा येणारा ब्रँडेड स्ट्रोक होता. 45 रन. 45 रन ऑन द बोर्ड. आणखीन एक. परंतु यावेळी फटका बसलाय. मिड विकेटचे खेळाडू बरोबर आला. जेल टिपलाय आणि सारसच्या थोड्या अडचणी वाढल्या होत्या. त्या अडचणीला थोडा प्रभाव देणारे हे विकेट आहे. फलंदाज बाद. गॉन. थँक्यू. चिनार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. शेवटचे 2 बॉलचा खेळणं बाकी आहे. फार मोठा प्रश्न होता की 50 धावांचं पंचल मारतील का. 45 झाल्यात. आता 50 साठी 5 धावांची अजून गरज आहे. परंतु खूप चांगली सुरुवात आतापर्यंत द सामवेद यांनी पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये केले. डाऊन टू ग्राउंडचा फटका बसलाय. आणखीन एक विकेट. वाह काय जबरदस्त बॉलिंग आहे. फलंदाज बाद. जसं आलंय तसं जावं लागलंय. आणखीन एक विकेट. गॉन.
टांकटचे अस्मित ऑन हॅट्रिक. हॅट्रिक वर आहेत. 45 धावा धावपळ करतात. शेवटचा बॉल पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये. अस्मित इतकी मोठी संधी आले दुसऱ्या पर्वामध्ये हॅट्रिक घेण्याची इतकी मोठी संधी आले. पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धीरज आहेत. हॅट्रिक वर अस्मित आहेत. काय घडणार आहे? दुसऱ्या पर्वाची पहिली हॅट्रिक. वेट अँड वॉच. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. हॅट्रिकचा बॉल. अखेरकार दुसऱ्या पर्वामध्ये हॅट्रिक आणि हॅट्रिकचे मानकरी ठरल्यात मिस्टर अस्मित. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 45 धावा धावपळ करतेत. 46 धावांचं टार्गेट सेट केलंय द सामवेद या संघाने आनंद किंग्स या संघासमोर. चला 6 संघ या. आपण ड्रॉ टाकणार आहोत. ओके इनिंग नंतर ठीक आहे. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. सुस्वागतम. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय SBPL सीझन 2. सीझन 2 मध्ये अस्मित यांनी हॅट्रिक घेतली. त्या हॅट्रिकसाठी सन्माननीय अजिंक्य नाईक सर यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. SBPL सीझन 2 ची पहिली हॅट्रिक ज्यांनी घेतली अस्मित त्या खेळाडूसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक अजिंक्य नाईक सर यांच्या माध्यमातून देण्यात आले. आपलं मनापासून आभार असतील. जे धावफलक वेगाने पुढे सरसावत होतं त्यावर ब्रेक लगावण्याचं कार्य अस्मितने केलं च्या षटकामध्ये आणि खूप चांगलं ते शेवटचं षटक हाताळलं होतं. विशाल आणि शुभमची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले.
दोन सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये 46चा पाठला करायचा आहे. 43चा बचाव करण्यासाठी पहिलं षटक गोलंदाजी मारवरती चिनार नाईक घेऊन आलाय. यस ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. चिनार नाईक गोलंदाजी मारवरती सज्ज होतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. 43चा पाठला करत असताना ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट करणं गरजेचं असणार आहे. वेगाने वेगाने जलद 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 गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा लागून चेंडू मागे निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आला. एकेरी धावेने श्री गणेशा होतोय. एका बाजूला विशाल आहे, त्याच्या जोडीने बरोबर शुभम देखील आहे. दोन्ही फलंदाजाला माहिती आहे की इथून आनंद किंग संघ 43चा पाठला करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 43चा पाठला करायचा असेल आता पॉवर प्लेचं षटक चांगलं हाताळणं गरजेचं असणार आहे. चिनार नाईक गोलंदाजी मारवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलंय. पहिल्या चेंडूवरती आपण सिंगल पाहिले. वेगाने जलद गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुन्हा एकदा चिनार सज्ज होतोय. आतमध्ये येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एका हाताने चेंडूला झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच एका हाताला लागून चेंडू निघून गेला. लॉंग ऑनला क्लिअर करणारा षटकार. थँक्यू शुभम शुभम शुभमच्या शुभमनी पहिला चेंडूवरती मोठा फटका खेळलाय. पुन्हा एकदा शेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये डायव्ह लगावून चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतो. धीरज मागून वेगाने आले होते. फेकी देखील वेगाने करण्याचा प्रयत्न केली होती पण यष्ट्यांपासून बरेच लांब फेकी होती. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. दुसरी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. धावची रूपात विकेटचं पतन, गडीबाद. थँक्यू. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. त्याच्यानंतर मनामध्ये होतं की फेकी थोडीशी खराब होती. ओव्हरथ्रोची तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो आपण. तिथे बॅकअप जो बॅकअपला प्लेअर होता त्यांचं बरोबर लक्ष होतं की तिसरी धाव घेत असताना स्ट्राईक एंडचा फलंदाज किती पुढे आला आणि फेकी बरोबर यष्ट्यांच्या जवळ केली. यष्टीरक्षकांनी काही चूक नाही केली यष्ट्यांवरती लावताना आणि धावचीच्या रूपात विकेट घेतली. गेलेली विकेट किती महाग पडेल. खूप चांगला स्टार्ट करून दिली होती. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा. वेगाने वेगाने जलद गतीने मात्र ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यष्टीरक्षक वेगाने चेंडूवरती गेले. खूप चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केला. निर्धाव चेंडूची सांगता 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा धावफळ करते आपण पाहतोय. वेगाने वेगाने जलद गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. सुरेख सुरेख सुरेख. बॅटची एज लागली होती. आपण यष्टीरक्षक थोडस चुक करतोय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा. षटकारानंतरच्या 2 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. तिथून विकेट मिळाला. त्याच्यानंतर त्या विकेट नंतर एकही धाव नाही आले. जेव्हा तुम्ही ते मोमेंटम ब्रेक करतात ना तुम्हाला ते धावफलक चालू ठेवण्यासाठी सिंगल डबलने धावफलक चालू स्टार्ट करणं गरजेचं असं. त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये होतं की पॉवर प्लेसाठी काय हिट करण्याच्या नादामध्ये लगातार 2 डॉट आले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सर्कलच्या डोक्याच्या वरतून चेंडू गेलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पार्थ वेगाने चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतोय. एका हाताने चेंडूला फील्ड केला. फेकी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकामध्ये आपण विकेट देखील पाहिल्या, 2 डॉट देखील पाहिल्या. डबल 1 11 धावा 1 विकेट पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 11. गोलंदाजी मारवरती यश येतोय. दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा आपण पाहिल्यात. सुरेख सुरेख पंचांकडे अपील केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाते. लेग स्टंपच्या बराच बाहेर जाणारे चेंडू आता पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेला. येणारे 17 चेंडू 34 धावांची गरज आहे. आता कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. तुम्हाला 46चा पाठला करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडूने घेतला यष्ट्यांचा वेध. गडी बाद. थँक्यू. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 12 धावा. 43चा पाठला करत असताना प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये झालंय. 43चा पाठला करत असताना तुम्हाला एक कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे की पहिल्या 12 मध्ये तुम्ही किती धावेपर्यंत पोहोचतील, नंतरच्या 12 मध्ये किती धावा ठेवल्या जातील, त्याच्यानंतर तुमचे कोणते फलंदाज स्ट्राईकवरती सेट आहेत, हे प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला असणं गरजेचं असतं. 46चा पाठला या मैदानावरती होऊ शकतो, पण त्याच्यासाठी ती प्रॉपर प्लॅनिंग करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. डबल 11 पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर आपण जर का विचार केला धावफलक 12 वरती आहे. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. या षटकामध्ये एक वाईटची अतिरिक्त धाव, त्याच्यानंतर 2 डॉट आल्या आहेत. बॅटची एक चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक थोडेसे दूर राहिलेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली धावून. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा धावफलकर आपण पाहतोय. गोलंदाजी मारवरती यश आहे. आतापर्यंत खूप चांगले 3 चेंडू हाताळलेत. यशला आपण पाहिले एक नेहमी महत्त्वाच्या षटकात असताना मागच्या SBPL मध्ये देखील या गोलंदाजांनी प्रभावित केलं होतं. फुलटॉस वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आले आहेत. स्क्वेअर लेग रिझन मध्ये टिपलाय जेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. गडी बाद. थँक्यू. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा धावफलकर आपण पाहतोय. ऋग्वेद नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. एखादा फलंदाजाला सेट होणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. परत फुलटॉसवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका फसला आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षणे थोडी चूक नाही केली. खूप चांगला झेल टिपला. नवीन आलेल्या फलंदाजाने पहिल्या चेंडूला सन्मान दिला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 14 धावा धावफलकर आपण पाहतोय. धावफलकाला चालू ठेवणं गरजेचं होतं. इथून आपण जर का पाहिलं पहिल्या षटकानंतर 11 धावा होत्या. फुलटॉस चेंडू होता. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील्ड करतील.
फिकी होईपर्यंत एका धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 15, 3 गडी बाद. उद्योजक सन्मान्य भुवनेश्वर पाटील साहेब, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आपला देखील साहेब SBPL सीझन 2 मध्ये सहर्ष स्वागत आहे. SBPL सीझन 2 ची पहिली हॅट्रिक अस्मित स्ट्राईक वरती होते. तिथून त्यांनी गोलंदाजी करत असताना ती विकेट हॅट्रिक घेतली होती. इथून आता संघाला त्या षटकारांची गरज आहे. त्या षटकारांची हॅट्रिक येईल का अस्मितच्या बॅटमधून? संघाला गरज आहे. एक अडथळीमध्ये अडथळीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न. बॅट का किनारा, विकेट किपर का पुरेपूर सहारा, विकेटचं पतन, गडी बाद. थँक्यू. अथर्वच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्मानी योगेशजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून. पार्थ मागच्या मॅचचा हिरो आहे. हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं आहे. फुल टॉस वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली. बॅक टू बॅक दुसरा विकेट, गडी बाद. थँक्यू. दुसरी हॅट्रिक होईल का? SBPL दुसरी हॅट्रिक होईल का? पार देखील ऑन हॅट्रिक आहे. पहिल्या 2 चेंडूवरती लगातारचे 2 विकेट आले आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूवरती येतील, चेंडूला फील्ड करतील. फिकी होईपर्यंत मात्र एका धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. आनंद किंग संघ 43 पाठलं करत असताना ती सुरुवात चांगली होती. पहिल्या षटकामध्ये षटकारानंतर त्या 2 ते 3 धावा देखील आल्या होत्या. 11 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. त्याच्यानंतर यशचं ते दुसरं षटक हात करण्याची संधी नाही दिली. आता इथून पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट आलेत. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शरीराचा वेध घेऊन चेंडूला फील्ड केलं जाते. एका धावेने सिंगलने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. सिंगलने तुम्हाला धावफलक त्या दुसऱ्या षटकामध्ये चालू ठेवणं गरजेचं होतं. एखादा चेंडू जर का तुमच्या रडारमध्ये होता त्यावर प्रहार करणं तितकंच गरजेचं होतं. पण प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याच्या नादामध्ये आलेले डॉट डगआउटमध्ये दबाव, प्रेशर वाढून गेलाय. धावफलक आपण विचार केला तर 17 धावा आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. टिपलाय जेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेटचं पतन, गडी बाद. पार्थने जिथे मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी सोडली होती ना, तीच गोलंदाजी कंटिन्यू केले.
या षटकामध्ये देखील पार्थने 3 विकेट घेतल्या. धावफलकर धावा 17, येणाऱ्या 7 मध्ये 29-29 ची गरज आहे. पार्थ मात्र गोलंदाजी मारवरती आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी, मागच्या मॅचचा हिरो ज्यांनी मागच्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ दाखवला होता. गोलंदाजी जिथे मागच्या मॅचमध्ये सोडली होती तीच गोलंदाजी, तोच रिदम, तोच मोमेंटम पार्थकडे आतापर्यंत कायम आहे. आतापर्यंत 5 चेंडू हाताळल्या, 3 विकेट त्यांनी घेतले. सुरेख सुरेख तिसरं षटक असते. मॅच कोणत्या दिशेने धावते हे दर्शवणारं षटक असते. या षटकामध्ये पार्थने सर्वांना प्रभावित करणारी कामगिरी, आपल्या संघासाठी महत्त्वाची षटक हाताळतोय. त्याला देखील माहिती आहे या षटकामध्ये हात खोलण्याची संधी नाही द्यायची आहे. त्या षटकामध्ये त्यांनी 3 विकेट घेतले. सुरेख गोलंदाजी पार्थ नाईक, गोलंदाजी मारवरती. 7 मध्ये 29 ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धवल. नवीन आलेला फलंदाजाने कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होत्या. फील्ड केलं जाते. चेंडूला फेकी होईपर्यंत एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 18. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण जर का विचार केला 28 धाव्यांची गरज आहे. त्याआधी घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. थँक्यू. चला 5ही टीमचे कर्णधार आपण टॉस्का बॉक्स जवळ येऊन राहायचं आहे. यानंतर आपण लगेचच लॉट्स टाकणार आहोत. शेवटचं षटक गोलंदाजी मारवरती कुणाल नाईक घेऊन आलाय. 6 मध्ये 28 ची गरज आहे. 5ही टीमचे कर्णधार आपण टॉस्का बॉक्स जवळ येऊन राहायचं आहे. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरून जातील, चेंडूला फील्ड करतील. सिंगलने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 5 मध्ये 27 ची गरज आहे. जर का मॅचला पुढे न्यायचं असेल आता निदान 2 षटकार येणं या 2 चेंडूवरती महत्त्वाचं असणार आहे. संपूर्ण इनिंगमध्ये आपण जर का विचार केला आनंद किंगच्या बाजूने मोठे फटके नाही आले. अतिच कायम अडचण राहिली. पहिल्या षटकामध्ये तो एक मोठा फटका आला होता. त्याच्यानंतर जे धावफलक स्टार्ट ठेवण्यासाठी तुम्हाला खेळ करायचा होता सिंगल डबल ते नाही दिसलं. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आलेले विकेट कदाचित या मॅचमध्ये तुम्हाला लांब घेऊन गेले. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते. झेल नाही टिपला जातोय. 5ही टीम्स कॅप्टन्स आपणास विनंती आहे आपण येऊन राहायचं आहे टॉस्का बॉक्स जवळ. आपण लगेचच यानंतर लॉट्स टाकणार आहोत. चार मध्ये 26. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चुकी करतोय. चुकीचं रूपांतर. चेंडू निघून गेलाय सीमार शब्बार. बीजी वॉरियर, कनिष्का सुपर किंग्स, सुरेश जोशी सुपरस्टार्स, आर्यन सन्स आणि जागमाता 11. 5ही कॅप्टन आपण यायचं आहे आणि विनर टीमचा कॅप्टन असणार आहे. तीन मध्ये 22 ची गरज. चेंडू मागे निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. बॉल द्यायचा. चला 5ही टीम कॅप्टन आपण यायचंय. लगेचच आपण लॉट्स टाकणार आहोत. SBPL संवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब आयोजित SBPL संवेदी ब्राह्मण समाज प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपण आहोत. टॉप 6 मध्ये जाणारी अजून एक टीम कोणती असेल? चालू असलेला विनर. आतापर्यंत आपण जर का विचार केला या मॅच मध्ये आनंद किंग संघ बराच मागे आहे. आता स्टार्ट नाही दिसला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. आता काही नाही केली चूक त्या क्षेत्ररक्षकांनी. टिपला झेल. अजून एक विकेटचं पतन. गडीबाद.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुमार नाईक. कुमार नाईक मैदानाच्या आतमध्ये सकाळपासून यांनी देखील खूप चांगल्या प्रकारे आम्हाला साथ दिले. तो एक्सपिरियन्स आणि गोलंदाजी करताना दाखवला होता. हॅलो हॅलो SBL साठी त्यांनी रिटायरमेंट माघार घेऊन आज ते खेळायला होतं. कदाचित SBL 3 मध्ये खेळतील का माहीत नाही, पण SBL 2 त्यांना खेळायचं होतं. कदाचित त्यांची शेवटची टुर्नामेंट त्यामुळे असू शकते, पण 3 मध्ये खेळलं तर आम्हाला आनंद वाटेल, कारण की त्यांचा फिटनेस अजूनही सगळ्यात तरुणांना लाजेल अशी त्यांनी गोलंदाजी केली आहे. 2-3 मॅचला अतिशय सुंदर गोलंदाजी केली आहे त्यांनी. खूप चांगला उल्लेख सर आपण केला की तरुणांना लाजवेल. खेळात वयाचा अडथळा कधीच नसतो. तुम्ही तुमच्या मनावर घातलेली मर्यादा आहे. कुमार नाईकच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला होता. टिपलाय झेल, संपलाय खेळ. पाची कर्णधार आपण यायचंय. मला वाटतं टॉस के बॉस मधला सगळ्यांनी खाली करायचं आहे. टॉस के बॉस खाली करायचा आहे. महेश नाईक वेलकम. टॉस के बॉस खाली करायचा आहे. टॉस के बॉस खाली करायचा आहे. महेश टॉस के बॉस खाली कर. 2 मिनिटं मान ऑफ द मॅच. मी आयुष म्हात्रेचे काका विजय म्हात्रे यांना विनंती. त्यांनी फक्त 6 कॅप्टन इकडे कोणी थांबायचं नाही. मी तोपर्यंत लॉट्स टाकणार नाहीये. फक्त 6 कॅप्टन याच्याविरुद्ध कोण राहणार नाही इकडे. विजय म्हात्रे यांनी टॉस के बॉस मध्ये यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच सर, मॅन ऑफ द मॅच. येस सर, चेक करतात.